आरोग्य निरोगी राहण्यासाठी आजकाल सकाळचे वॉकिंग हे महत्त्वपूर्ण ठरत आहे। कारण भल्या पहाटे उठून कमीत कमी 1 किलोमीटर चालण्यासह इतर छोटे मोठे व्यायाम करणाऱ्यांची संख्या बेळगाव शहरासह उपनगरामध्ये अलीकडे अधिकच प्रमाणात दिसून येत आहे। पण हे काहीही असो, आरोग्यासाठी निश्चितच याचा लाभ होणार आहे। याला जोड म्हणून सरकारच्या माध्यमातून अनेक गार्डने निर्माण केली गेली आहेत। यामुळे आणखीनच यामध्ये भर पडली आहे। वडगाव समृद्धी कॉलनी येथे बुडाच्या निधीतून जवळपास 1 कोटी खर्च करून उत्तम असे गार्डन बनवण्यात आले आहे। या गार्डनमध्ये समृद्धी मेंटेनन्स ग्रुपच्या वतीने किमान आठवड्यातून 1 वेळा स्वतःहून हा ग्रुप झाडू मारून बगीचातील स्वच्छता करत असतो। एवढेच नसून या गार्डनमध्ये ओपन जिम, कार्यक्रम हॉल, लॉन, वॉकिंग ट्रॅक, उसाबरी कट्टा, योगासनासाठी आसन उपलब्ध करून देण्यात आले आहेत। अनेक व्यायामचे साहित्य देखील या समृद्धी कॉलनी गार्डन मध्ये असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे। सर, हा भरपूर दिवस असंच पेंडिंग पडलेलं। आमदार साहेबांना 3-4 वेळा भेटलो आम्ही। त्याच्यानंतर त्यांनी ह्या गार्डनसाठी 1 कोटी रुपये सँक्शन केले। आमदार अभय पाटील यांनी 1 कोटी रुपये सँक्शन केले। हे काम बुडा ऑफिसमधून केलेलं आहे आणि ह्या ह्याच्यासाठी ह्या फंडामधून ओपन जिम, त्याच्यानंतर फंक्शनल हॉल, त्याच्यानंतर स्केटिंग ग्राउंड हे इतकं एवढं केलेलं आहे। त्याच्यासोबत गार्डनचं पण हे केलेलं आहे। गार्डन थोडे प्लांटेशन लावलेले आहेत, लॉन लावलेलं आहे, कोरियन लॉन लावलेलं आहे, वॉकिंग ट्रॅक केलेला आहे। त्याच्यानंतर भरपूर असं म्हणजे अगदी योग्य असं फिरण्यासारखं किंवा टाईम घालण्यासारखं। त्याच्यानंतर आपलं उसाबरी कट्टा पण बांधलेला आहे। बरेच इथं येऊन वयस्कर सिनियर सिटीजन येऊन बसून बोलत असतात, गप्पा मारत असतात, हसी हे होत असते, हास्यास्पद विनोदी होत असते। या ठिकाणी कोणकोणत्या व्यवस्था केलेल्या आहेत, म्हणजे योगाचं असं वगैरे काय साहित्य वगैरे आहे? योगा तर ते इंडिव्हिज्युअली करावं लागतंय योगाचं। आणि स्केटिंगचं ग्राउंड केलेलं आहे सर। जवळपास 80 फूट बाय 60 फूट असं स्केटिंग ग्राउंड केलेलं आहे। त्याच्यानंतर ओपन जिमचं साहित्य बसवलेलं आहे, ते एक्सरसाइज करण्यासाठी बरेच इन्स्ट्रुमेंट आहेत तिथं। त्याच्यानंतर वॉकिंग ट्रॅक, चारी बाजूने वॉकिंग ट्रॅक केलेला आहे। ही फुलांची झाडं वगैरे छान लावलेली आहेत। एवढं हे केलं। असं ह्या भागातील कुठून येतात लोक इथे? म्हणजे या भागामध्ये लोक आनंदनगर, ओमकारनगर, पारिजात कॉलनी, समृद्धी कॉलनी, अनगोळपर्यंत येतात सर। कारण एवढं आजूबाजूला एवढं सुशोभीकरणचं गार्डन पण नाही आहे आणि एवढं मोठं गार्डन पण नाही आहे। आणि इथं आमचा एक ग्रुप केलेला आहे, समृद्धी गार्डन मेंटेनन्स ग्रुप असं एक ग्रुप केलेला आहे। हे आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा नित्य नियमाने स्वच्छता केली जाते। दररोज नियमित व्यायाम करणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे। यामुळे शहरातील समृद्धी कॉलनीसह इतर गार्डनमध्येही सकाळी सकाळी वॉकिंग करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसते। समृद्धी कॉलनीच्या गार्डनमध्ये ओमकार नगर, आनंद नगर, पारिजात कॉलनी, अनगोळ या भागातील युवा व वयस्कर नियमित या गार्डनला हजेरी लावतात आणि हे गार्डन देखील अगदी स्वच्छ ठेवण्याचे काम ते करत असतात। समृद्धी मेंटेनन्स ग्रुपचे कामकर राजाभाऊ कानूकर, राजू निलसकर, रवी मुदगेकर, प्रदीप अष्टेकर सह अनेकांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।